नमस्कार मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे इलेक्ट्रिक बॅटरी, जे आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत. जर तुम्ही बघितलं येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा हब हा आपला इंडियामध्ये होणार आहे. आणि जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात या इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याची आवक वाढलेली आहे. पण जेव्हा आपण इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यायला जातो तर कस्टमरच्या डोक्यात पहिला प्रश्न उद्भवतो तो बॅटरीचा. जर तुम्ही बघितलं आताच्या केसमध्ये जे आपण इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये जी बॅटरी यूज करतो तर ती असते लिथियम बॅटरी. आणि जे लिथियम बॅटरीचे ड्रॉबॅक काय आहेत ते तुम्हाला माहिती आहे. लिथियम बॅटरीमध्ये काय असतात, लिक्विड फॉर्ममध्ये आपला इलेक्ट्रोलाइट्स असतो आणि जेव्हा आपण त्याला चार्जिंग करतो किंवा तो डिस्चार्ज होत असतो त्या केसमध्ये काय असतं, तेव्हा आयन जे आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स त्याच्यामध्ये फ्लो होत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये एक्सप्लोजन होण्याचे खूप चान्सेस वाढतात. जर तुम्ही बघितलं इलेक्ट्रिकल व्हेकल्स आपण बर्निंगच्या केसेस खूप जास्त प्रमाणात ऐकत असतो, तर ह्या मोठ्या केसेस याच्यामुळेच होत असतात, ज्याच्यामुळे लिथियम जो आहे तो एक आपला केमिकल फॉर्ममध्ये असतो आणि जेव्हा त्याची चार्जेसची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयनची देवाणघेवाण होत असते तेव्हा त्याच्यामध्ये ओव्हर हिटिंग होऊन ह्या व्हेकल्स बर्न होत असतात. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं आता येणाऱ्या काळामध्ये याला जो ऑप्शन आहे तो लिथियम बॅटरीला जो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं जसं की टोयोटा आता त्यांचं ते डेव्हलपमेंट आहे, आता त्यांनी लिथियम बॅटरीवरून सॉलिड स्टेट बॅटरीमध्ये उतरायचा विचार केलेला आहे. जर तुम्ही बघितलं सॉलिड स्टेट बॅटरीचे फायदेच काय, जर तुम्ही बघितलं सॉलिड स्टेट जी बॅटरी आहे याच्यामध्ये काय असतं, फास्ट चार्जिंग होणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं जो आपण लिथियम मध्ये केमिकल फॉर्म मध्ये यूज करतो किंवा लिक्विड फॉर्म मध्ये जो इलेक्ट्रोलाइट यूज करतो, याच्यामध्ये आपण सॉलिड स्टेट मध्ये इलेक्ट्रोलाइट यूज करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपली जी ओव्हर हिटिंग होणार आहे जेव्हा आपण चार्जिंग स्टेशनवर किंवा म्हणा जेव्हा आपण डिस्चार्ज होतं त्या केसमध्ये जी ओव्हर हिटिंग होणार आहे, या केसमध्ये काय होणार आहे, तो कूल राहणार आहे त्या केसमध्ये. त्याच्यामुळे काय होणार, बर्निंगचे जे केसेस आहे या केसमध्ये कमी होणार आहे. त्याच्यामुळे काय तुम्ही बघितलं जे लिथियम बॅटरी आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे आणि जर तुम्ही बघितलं सॉलिड स्टेट बॅटरी याची जी लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे ते खूप जास्त आहे. आणि जर तुम्ही बघितलं जे सॉलिड स्टेट बॅटरी आहे याला चार्जिंग करायसाठी सपोज जर तुम्ही बघितलं जे डेव्हलपमेंट चालू आहे टोयोटाचं, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जी 19 मिनिटामध्ये आपण 15 ते 90% चार्जिंग ही सॉलिड स्टेट इलेक्ट्रोलाइट मध्ये करू शकतो, जो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक त्याचा चांगला फायदा आपल्याला इलेक्ट्रिकल व्हेकल्स मध्ये बघायला भेटणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं जर सेफ्टी रेट बघितला लिथियम बॅटरी आणि सॉलिड स्टेट बॅटरीमध्ये, तर सॉलिड स्टेट बॅटरीमध्ये आपल्याला नक्कीच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जो सेफ्टी रेट आहे तो बघायला भेटतो. आणि जर बघितलं जी लिथियम बॅटरी आहे याची जी लाईफ आहे ती खूप कमी आहे. कालांतराने काय होतं, जेव्हा आपण त्याचा युसेज जास्त प्रमाणात होतो तेव्हा आपल्याला 4 ते 5 वर्षानंतर लिथियम बॅटरी रिप्लेस करावं लागते आणि ते स्क्रॅप करू शकत नाही किंवा त्याला रिसायकल पण आपण त्याला करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, पोल्युशन खूप जास्त प्रमाणात वाढतं. तर याच्यामध्ये अल्टरनेट सोल्युशन मध्ये